उजनी धरणातून नदीपात्रात 4,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उजनी धरणाबाबत आजची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धरणातील पाणीसाठा 50% पेक्षा अधिक कायम असताना सिंचन आणि नदी व्यवस्थापनाच्या दृष्टीने धरणातून विविध मार्गाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज 19 जुलै 2026 सकाळची महत्त्वाची आकडेवारी आपल्या समोर येत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी 494.510 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 92.31 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 28.56 टीएमसी म्हणजेच 53.48% इतका झाला आहे. आज धरण परिसरात 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या एकूण हंगामात पाऊस 132 मिलीमीटर झाला आहे. दौंड बंधाऱ्यातून सध्याला 3,396 क्युसेक वेगाने भीमा नदीतून पाण्याची आवक सुरू आहे. दरम्यान उजनी धरणाच्या सांडव्यावरून 2400 म्हणजे 2,400 क्युसेक आणि वीजगृहातून 1600 क्युसेक असा एकूण विसर्ग मिळून 4,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून 1700 क्युसेक तसेच भीमा सिना लिंक बोगद्यातून 900 क्युसेक आणि सीना माडा उपसा योजना सिंचन योजनेतून 280 क्युसेक पाणी सोडले जात आहे. विशेष म्हणजे धरणातील पाणीसाठा स्थिर ठेवत सिंचनासाठी आणि नदी व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी वापरण्यात येत आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात याचा मोठा आधार मिळणार आहे. उजनी धरणातील पाणीसाठा, आवक आणि विसर्ग याबाबत पुढील काही दिवसात काय बदल होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उजनी धरणाच्या प्रत्येक ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज.